सांगली जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एक तरुणी 2 दिवस नाही ते तब्बल 6 दिवस बेपत्ता होती, जिचं संपूर्ण आयुष्य अजून पुढे जगायचं बाकी होतं। ती वयाच्या 21व्या वर्षी मृत अवस्थेत आढळली, जी शिकून मोठं होण्याचं स्वप्न बघत होती। 6 दिवस तिला तिच्या कुटुंबाने डोळ्याला डोळा न लावता प्रत्येक रस्ता, गल्ली, नातेवाईकाकडे शोधलं, पण शेवटी जे सापडलं ते पाहून तुम्हीही हादरून जाल। बघूया काय आहे संपूर्ण घटना या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर। 21 वर्षीय प्रतीक्षा दत्तात्रय मेमाने ही तरुणी शारदानगर भागातील माळेगाव बुद्रुक परिसरात आपले वडील दत्तात्रय मेमाने आणि बाकी कुटुंबासोबत राहत होती। प्रतीक्षा कॉलेजचं शिक्षण घेत सामान्य जीवन जगत होती। दररोज सकाळी आपलं आवरून ती घरातून निघायची, कॉलेज करायची आणि घरी परत यायची। हा तिचा नेहमीचा दिनक्रम होता। कुटुंबाकडून तिच्या अपेक्षा होत्या। नेहमीप्रमाणे 9 मार्चला सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रतीक्षाने घरच्यांना सांगितलं की मी कॉलेजला जाते, असं ती रोज आई वडिलांना सांगायची आणि कॉलेजला जायची। प्रतीक्षा त्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली, पण कॉलेजला पोहोचलीच नाही। दुपार होऊन संध्याकाळ झाली, रात्रही झाली, पण प्रतीक्षा घरी परतलीच नाही। घरच्यांना आधी वाटलं की ती कदाचित एखाद्या मैत्रिणीकडे थांबली असेल, त्यामुळे तिला घरी येण्यास उशीर झाला। पण जेव्हा फोनवर संपर्क होत नव्हता, तेव्हा मात्र घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं। तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। प्रतीक्षाचे वडील दत्तात्रय मेमाने यांनी ताबडतोब सर्व नातेवाईकांना फोन करून चौकशी करायला सुरुवात केली। प्रतीक्षाच्या मित्रमैत्रिणीला विचारलं, कॉलेजमध्येही चौकशी केली, पण प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर येत होतं, नाही, ती इकडे आलीच नाही, कॉलेजमध्ये तिला पाहिलंच नाही। प्रत्येकाकडून नाही हेच उत्तर येत होतं। प्रतीक्षाच्या कुटुंबियांनी स्वतः आसपासचे रस्ते, परिचित ठिकाणं, मित्रमैत्रिणींची घरं सगळीकडे शोध घेतला, पण प्रतीक्षेचा कुठेही पत्ता लागत नव्हता। शेवटी कोणताच मार्ग न उरल्याने प्रतीक्षेच्या वडिलांनी दत्तात्रय मेमाने यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच माळेगाव पोलिसांनी तपास सुरू केला, पण तपासात अनेक प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित होते। एक मुलगी बेपत्ता आहे, कुठे गेली असेल, कोणासोबत गेली असेल, स्वतःच्या मर्जीने गेली की कोणी नेलं? पोलिसांसोबत स्थानिक गावकरी आणि प्रतीक्षाचा मित्रपरिवारही शोध घेत होता। परिसरातील शेत, रस्ते, विहिरी, नाले सगळीकडे शोध घेण्यात आला। दिवस उलटत गेले, एका मागोमाग सलग 5 दिवस गेले, पण प्रतीक्षाचा कुठेही पत्ता लागत नव्हता। कुटुंब आशा आणि निराशेच्या गर्दीत बुडालेलं होतं। रोज सकाळी उठून प्रतीक्षाचे कुटुंबीय शोध घ्यायचे, पण तपास काही लागत नव्हता। 6व्या दिवशीच्या शोधात शनिवारी सकाळी माळेगाव खुर्द आणि केविक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका विहिरीजवळ काही स्थानिक लोक कामानिमित्त गेले होते, तेव्हा त्यांना एक भयंकर दृश्य दिसलं। ते पाहून सगळेच घाबरून गेले। विहिरीच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगत होता। ते पाहून त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलीस धावत घटनास्थळी पोहोचले। स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि जेव्हा त्या मृतदेहाची ओळख पटली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं हृदय जड झालं। तो मृतदेह प्रतीक्षा दत्तात्रय मेमाने हिचा होता। गेल्या 6 दिवसापासून संपूर्ण बारामती ज्या मुलीला शोधत होती, ती प्रतीक्षा मृत अवस्थेत आढळली। तिच्या या अवस्थेची कोणी कल्पनाही केलेली नव्हती। ही बातमी जेव्हा प्रतीक्षाचे वडील दत्तात्रय मेमाने यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मृतदेह सापडल्यानंतर माळेगाव पोलिसांनी तातडीने पंचनामा केला असून सध्या या प्रकरणाची अकस्मात मृत्यू अशी कायदेशीर नोंद करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात असं सांगितले जात आहे की प्रतीक्षाने विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं असावं, म्हणजेच ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवली जाते। बारामती तालुक्यात शारदानगर माळेगाव परिसरात सर्वत्र या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते। तसंच या घटनेचा पूर्ण तपास पोलीस हवालदार सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। असं काय घडलं असेल की तिने आत्महत्या केली? कोणाचा दबाव होता का, की आणखी काय? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका।